पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा. कीर्तन बघायचं पण असतं आणि कीर्तन ऐकायचं पण असतं. कारण जे आपण ऐकतोय ते आपण पाहिलं पाहिजे. असं काय, जे ऐकतोय ते पाहिलं पाहिजे, जे पाहिलंय ते मिळवलं पाहिजे, जे मिळवलंय ते भोगलं पाहिजे, जे भोगलंय ते वाटलं पाहिजे, जे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. ऐकताय सगळे? आता सोपं गणित आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. श्रद्धेनं केलेली जी प्रकरणं असतात ना, त्या प्रकरणात श्राद्ध मोडतं. श्राद्ध याला पुण्यस्मरण म्हणतात. एक अत्यंत ज्या नोकरी वर्गाला कधी सुट्टी मिळत नाही अशा ड्युटीचे असणारे साहेब आहेत. आणि बायको कशी असावी याचं अत्यंत पवित्र उदाहरण ती माऊली. काय होतं महाराज, त्यांना एक मुलगा आहे. मला रे भाऊ, वडील गेले ना तर आईचं सानिध्य मिळतं. पण ज्याला वडीलही नाही आणि आई नाही आणि कुठं जायचं. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. इथं नाथांचं अधिष्ठान आहे. आणि सांगू महाराज, जी माणसं अनाथ होतात ना, नाथ फक्त त्यांच्यासाठी असतात. लक्षात ठेवा. माझ्या माय मावल्या बसल्यात. आई मला सांगा, डोक्याला जर कुंकू नसेल तर आपली समाजात इज्जत राहते? तुमचं सगळं वैभव कशावर उभं आहे? कुंकवावर. आणि कुंकवाचा धनीच नाही राहिला तर आपण जगून काय करायचं या भावनेनं उरलेल्या 1.5 महिन्यामध्ये स्वतः ज्यांनी देह संपवून घेतला, एकाच कुटुंबातल्या 2 घटना. बसलेली मंडळी फार सज्जन आहे. ऐका काय होतं महाराज, मी गणित सांगतो. ऐका, आई वडील जातात ना ज्यांचे, एक वाक्य मोठं बोलायचं. आई वडील ज्यांचे जातात ती मुलं एक तर 100% चुकीचं वागतात आणि ज्यांचे आई वडील गेल्यावर 100% चांगलं वागली त्यांना आळंदीची माऊली म्हणतात. बघा, मला फक्त न्यायच्या पुढे माझ्या सोबत चला. कीर्तन खूप ऐकले असतील तुम्ही, पण ऐकून फटकायची सवय लागली आपल्याला, उठून जायची. हंगामा खड़ा करना मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन आप लोगों के दिल से प्रेम की गंगा करनी चाहिए. ज्याला अध्यात्म जगताच येत नाही त्याने कीर्तन सांगूच नाहीत. विठाला बघा ना तुम्ही, गायनाचा जो रस आहे तो भाऊ बराबर, ते दोघं तिघं मिळून बराबर त्याला हे सगळं मिळालं पाहिजे. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विना एक काम नाही. मला फक्त एक विचारायचं. ऐका बसलेलं आहे, कुणाला विचारावं आता? मी सरळ एक प्रश्न विचारतो. बसलेली मंडळीकडे लक्ष देऊन ऐका. ज्याचे वडील जातात ना महाराज, त्याला घाबरू नको म्हणणारा हात राहत नाही. आणि ज्याची आई जाते त्याला जेवलास का राजा विचारणार कुणी घात. आता तुम्ही म्हणून महाराज बायको असते नाही, ते असतेच, ती असतेच निश्चित. परंतु रात्री 1 वाजता तुम्ही आला आणि आई जेवायचंय म्हणला तर तुम्ही असं बघाल की तितक्या 1 वाजता उठून माय तुमच्यासाठी भाकरी टाकेल. आणि बायकोला जर म्हणलं ना 1 वाजता आल्यावर जेवायचंय म्हणा, ती म्हणते चहा करून देते, सकाळी जेवा, आता लवकर करते. फरक आहे, हा फरक आहे. दोन्हीच्या दोन्ही माणसं गेली.
मी काय सांगायला माहित आहे का, ज्या वेळेला माणसं जातात त्यावेळेला त्याचं मूल्य कळतं मला. माझ्या गावाकडे एक मुलगा आहे छोटा, मग खूप कळकळीने सांगतो माझ्या लोकांना, छोटा मुलगा आहे असा, जिजुरीकडलं बाबाला दिसते बा. मी काय म्हणायला दादा काय झालं, तो छोटा मुलगा शाळेत गेला. आता मी आलो ना, ते भाऊ आहेत तिथे बसलेले, चहा घ्यायचं का, पाणी घ्यायचं का, फलानं घ्यायचं का, बिस्तानं घ्यायचं का, फाशी घ्यायची का. तो छोटा मुलगा शाळेत गेला, ऐका, त्याचे कपडे फाटलेले होते, दप्तर फाटलेलं होतं. मॅडमनं त्याच्याकडे बघितलं आणि त्याला सांगितलं, 1 महिना झाला, 1 महिना मी तुझ्याकडे बघते, तू चांगले कपडे घालून येत नाहीस. किती वेळेला तुला सांगायला पाहिजे. आणि एके दिवशी त्या मॅडमनं त्याला मारलं. ऐका, दुर्दैव असं होतं की त्याची आई आणि वडील ऍक्सिडेंटमध्ये वारले होते. त्या पोराला मारल्याच्या नंतर रविभाऊ त्या पोरानं काय केलं, ते दप्तर पाठीवर घेतलं विनोद, आणि पाठीवर दप्तर घेऊन तो पोरगा घरी नाही गेला साहेब, त्याच्या आईला जिथं पुरलं होतं ना तिथं गेला आणि त्या समाधीच्या शेजारी दप्तर ठेवलं. दुसरीचं पोरग समाधीच्या शेजारी दप्तर ठेवलं आणि समाधीवर डोकं ठेवून ते पोरग काय म्हणलं माहिती आहे, आई तुझी झोप झाली असेल तर घरी चल ना, गेल्या 1 महिन्यापासून मला तुम्ही चांगले कपडे घालत नाही. आई तू जसं खायला द्यायचीस ना, गेला 1 महिना झाला, मला घरात विचारतात तू जेवणारस का. दादा मम्मीपेक्षा माय चांगली म्हणतात ना, त्याचं एक मात्र कारण आहे, मम्मी विचारते तुझ्या नावाचा स्वयंपाक करू का, आणि माय विचारते कडू बाहेर फिरू नको, जेवायला बस. हा फरक आहे. माय माय असते ही वस्तुस्थिती, म्हणून तुम्हाला मी माझ्या बाजूने नाही लागेल. किसी भी बद्दुआ को मुझ तक पहुंचने नहीं देती, मेरी मां की दुआओं ने आसमान पकड़ रखा. आई फार मोठी असते. अजून थोडं पुढे ना, माणसाचं आईचं प्रेम, माणसाचं आणि आईचं प्रेम सारखं आहे ना, सारखं आहे ना. बरं, आईचं आणि जनावराचं प्रेम सारखं आहे का नाही. माईला लेकरू आणि गाईला वासरू सारखं का नाही. बोला ना माय, सारखं का नाही, सारखं. बरं, कुत्रीला कुत्रीचं पिल्लू माय लेकरा सारखंच का नाही. मग गाड्या चालवताना सरळ आपण कुत्र्या उडवून टाकतो, कसं काय अडचण. एकदा माझ्या गावाकडे असाच मी प्रसंग बघणारा माणूस आहे महाराज, मी लाईव्ह जगणारा माणूस, लाईव्ह. जीवन प्रयोगशील असलं पाहिजे. माझं एक वाक्य आहे, मी नेहमी सांगत आलो, योगी बनना बहुत आसान है, उपयोगी बनना कठीण है. योगी बनणं लई सोपं आहे, लोकांना उपयोगी होणं आहे फार. क्या सिमरने जो आणि ज्याला हे जमत नाही ना, त्याला साधू नाही संधी साधू म्हणायचं. बरोबर. माझं एक विधान आहे, मला माफ करा.
खरा अभंग असा आहे, रूप पाहता लोचने. आम्हाला आवडतं रुपये पाहता लोचने. मैं अकेला गुनाहगार नहीं हूं जनाब, जरा सूरज को भी कटघरे में बुलाया जा. माझा भाव सगळ्याचा वस्तुस्थिती आहे. एक कुत्री आहे ऐका काय मला दुःख असतं. कुत्री रस्त्याने चालली आणि समोरून एक जणाने गाडी उडवली. ते पिल्लू उडाले. 3 पिल्ले तिच्या सोबत होते. ती पुढे चालले. एक पिल्लू उडालं, पिल्लू मेलं. पुढे गेलेली कुत्री वापस आली. त्या पिल्ल्याला गोल गोल घेऱ्या मारत होती आणि गोल घरत्या मारताना राहिलेले 3 पिल्ले त्या पिल्ल्याकडे बघायचे, आईकडे बघायचे, पिल्ल्याकडे बघायचे, आईकडे बघायचे. विचारत होते मनात की आई दादाला काय झालंय, आणि आईकडे सांगायला उत्तर नव्हतं की त्याला काय झालंय. शेवटी नाकाच्या जवळ स्वतःचं तोंड नेलं कुत्रीनं आणि बघितलं त्याचा श्वास चालू आहे का नाही. एकदा वर बघितलं, हरी तुझी इच्छा. असंच अगा मर हा बोल ना साहती मेलिया परी रडते. मरून गेल्याच्या नंतर काय, मरून गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो ना ऐका. आता सोपे प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या. जगणं श्रेष्ठ आहे का मरणं श्रेष्ठ आहे? तुम्ही बोला कडे, नाही तुम्ही कीर्तन. मरण श्रेष्ठ आहे, मरायचं जग. बरं, अजून एक सोपा प्रश्न विचार. फळ श्रेष्ठ आहे का रस श्रेष्ठ आहे? किती टेन्शन येते लोकांना. सोपं सांगा ना. फळ श्रेष्ठ आहे का रस श्रेष्ठ आहे? रस श्रेष्ठ आहे. बरं, फळ असलं तर रस असेल का मनानच असेल? बरं, अजून सोपं विचारू. आंब्यामध्ये बिना कामाचं काय आहे? कोय. नाही का तुम्हाला गोळ्या घालावं. कोय नसले तर आंबा कसं येईल? जगात दुसरं बिना कामाचं अजून तयार झालं नाही. ज्याला जे काम दिलंय ना मला, त्यानं ते काम चोख करायचं, लक्षात ठेवा. आणि ज्याला ज्याचं काम चोख करता येत नाही, फार माणसं. तुम्ही मजा बघा. आता मी सरळ प्रश्न विचारतो तुम्हाला. मी सरळ विचारलं का मी? कुठून आलतो आपण? जन्माच्या अगोदर कुठं होतो? माणसं अशी करतो. जन्मण्याच्या अगोदर आपण कुठं होतो? माणसं अशी करतो. थांबा. आई म्हणजे वाजल्यावर बरीच जाईल. जन्मण्याच्या अगोदर कुठं होतो आपण? असं करते महिला मंडळीने विचार. आई कुठून आलो आपण आणि जायचं कुठं? मग लोड कशाच आहे? आता कीर्तनाला आल्यावर तुम्ही घरी जाणार आहेत का नाही? बोला ना, जाणार आहेत ना. मग तिथून आल्यावर आपल्या घरी जायला काय टेन्शन? मराव वाटत नाही. मराव वाटत नाही, गोष्ट खरी आहे. इकडे आहे का, माझ्याकडे आहे का? आंब्यातली कोय बिना कामाची असं म्हणलात ना तुम्ही. हा, चला उत्तर द्या. कोय तर ह्याला लागते समजा वापस यायला. मग दुसरं काय बिना कामाचं? साल. आता साल नसली तर रस मिळेल का? मी काय म्हणायला लक्ष द्यायला का माझ्याकडे? साल नसली तर रस मिळेल का? म्हणजे साल सुद्धा महत्वाची, कोय सुद्धा महत्वाची, आणि रस तर रस तर काय मार. पण एक सांगू का मोकळं वाक्य? आमरस तुम्हाला वाटतो तितका खा, पण रामरस सोडू नका. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए,
अरे भाऊ किती उंच जातात ना, स्वरात जातात. बेसुऱ्याचं लईच अवघड काम. असे ओरडते खेड्या पडत वाकून टाक म्हणूच नका तुम्ही म्हणून. महाराज माणूस थोडं असलं पाहिजे, काही असलं तर काय पाहिजे, थोडं पाहिजे. अरे थोडे आहे चित्त आता एक प्रश्न विचारायचा शेवटचा, मला सुरू करायचं. लक्ष द्या, इकडे ऐका. कीर्तन, प्रवचन, दशक्रिया विधीला आणि श्राद्धाला करायचे कशासाठी? लय तर्कवादी माणसं असतात, असले खतरनाक असतात. काय प्रवचनाचे काय करायचं? खरंय, त्याचं बी खरंय, त्याच्या दाव्याला नाही करायचं. मी वाकडं नाही बोलायला महाराज, मी शिकलेलं सुशिक्षित आहे. म्हटलं वेडावाकडा कारभार नाही आपला, सरळ सांगायला. लक्ष द्या, कशासाठी असतात प्रवचन? त्याला श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ कधी उघडून बघा. कसं जगायचं ही गीता शिकवते आणि कसं मरायचं हे भागवत शिकवतो. आता आपल्याला कसं मरायचं, कसं काय शिकवावं? माणसं असे जगतच आहेत की जणू काय कधीच मरणार नाही, आणि असे मरत आहेत की कधी जगलीच नव्हती. तुम्ही बघा ना, कपडे फिपडे अटेन्शन थॉट कपडे, आपण म्हणलं ना कधी गेले ट्रकच्या खाली. अरे मौत वही जो दुनिया देखे, इतकी माणसं बसली आहेत ना, या माणसाच्या प्रेमाचा परिणाम आहे महाराज. लक्षात. अजून एक विधान मला मोठं करायचं, मग क्षमा करा. तुम्ही किती वर्ष जिवंत आहेत हे तुमचं आयुष्य नाही, तुम्ही मेल्याच्या नंतर लोक तुम्हाला किती वर्ष आठवणीत ठेवतात ते तुमचं आयुष्य. तू का लगेच दाबायचं त्याला. उत्तर निघायला आपण काय म्हातारे झालो? चला, आपण कुठं आलो आता? भागवत शास्त्र. बरोबर. मायबाप सगळे लक्ष देऊन ऐका. मी जास्त वेळ घेणार नाही, माझी सवय कमी बॉल मध्ये जास्त रन काढायची, कारण 50 ओव्हरचा मॅच राहिलाच नाही आता. 20-20 अर्जंट झालं पाहिजे. आणि अजून एक सांगू, साधू संतांना आमच्यापेक्षा जास्त कळत होतं. लक्ष द्या. ज्ञानोबांनी काय सांगितलंय? देवाची द्वारी उभा. त्यांना माहिती आहे कॉम्प्युटरचं युग, पुढे येणाऱ्या लोकांकडे वेळ नाही. किती वेळ थांबायचं? क्षणभरी. बरोबर. त्यांच्या पुढे नाथ महाराज जन्माला आले ना, नाथांनी त्यांच्या पुढचं प्रकरण सांगितलं, एक क्षण सुद्धा वेळ नसणार लोकांकडे. मग अर्ध क्षण घडता संतांची संगती. बरोबर. अर्धा क्षण. त्याच्या पुढे तुलसीदासजी जन्माला आले. तुलसीदासजी तर म्हणले काय नाही महाराज, म्हणून तुलसी एक घड़ी उसमें आधी में तुलसी संगत साधु की श्रीमद भागवत शास्त्रामध्ये एक साधू आहे, ऐका माय ऐका. आणि एक गरीब माणूस आहे, ब्राह्मण आहे. एक साधू दारातून जातो, ब्राह्मण पाया पडतात. त्या ब्राह्मणाचं नाव काय माहिती आहे? आत्मदेव. काय नाव आहे? आत्मदेव. कुणाला म्हणायचं? ज्यानं स्वतःच्या आतल्या देवाला ओळखलंय. ज्ञानदेव म्हणे
जास्त वेळ घ्यायचा नाही, फक्त सोबत सोबत न्यायचं. आत्मदेव नावाचा ब्राह्मण सकाळची वेळ घरात साधू आला. महाराज थोडस सगळं नको. सकाळच्या वेळेला साधू आला. भाऊ ऐका ना, सकाळ कळते तुम्हाला? सकाळ किती वाजता होते? कुणाची 9ला होते, कुणाची 10ला. सकाळ ज्या दिवशी काम असतं त्या दिवशी 4ला होते, पण सकाळ सांगायची. ऋणानुबंधाच्या जुनी मंडळी आहे ना बाबा, जुनी हे काय करायचे, जे गायन आहे ते त्या कानात टाकायचे. कधी गहीवरलो कधी धुसफुस, ते धुसफुसणं त्याच्यात दिसायचं. मला अजून गाणे कळलं नाही, ते सांगायचे क्षण नाही, ती सांगायची वेळ नाही. मी माझ्या बाजूने चाललोय सरळ. आत्मदेवाच्या घरी साधू आले, हात जोडले. बाबा कृपा आशीर्वाद द्या. बायको आली. बायको म्हणली, अहो एवढे मोठे महाराज आले, मागाना काहीतरी. म्हणले आत्मदेव ज्यानं स्वतःचं आत्मस्वरूप ओळखीलं ते कुणाला मागत नाही. कुणाला काय मागावे प्रेम, काय मागायची गरज नाही. चला माझ्यासोबत लगेच कमी करायचं, लक्षात ठेवा. आता एक क्षणासाठी सोबत चला. त्याची बायको म्हणली, अहो मुलगा मागा ना. आई ऐका, 2 मिनिटात, जास्त वेळ घालणार नाही. मुलगा मागा म्हणल्याच्या नंतर त्या साधूला मुलगा मागितला, त्यानं फळ दिलं. त्या बाईनं खायच्या ऐवजी, ऐका बायकांची सवय सांगतो, बायकांची सवय, स्वतःच्या मैत्रिणीला, बहिणीला, आईला विचारल्याशिवाय काय करायचं. मग तिनं बहिणीला फोन करून विचारला, तो फोन होता का असा प्रश्न, तरी सुद्धा खालची माणसं अशी करते. तिनं बहिणीला निरोप पाठवला आणि बहिणीला सांगितलं, अगं मला एक जणांनी फळ दिले, ते फळ खाऊ का, मुलगा होते म्हणून सांगितलं. तिची बहीण म्हणली, असा वेळेपणा करायचा नाही, फळ खाऊन पोरं होत नाहीत, माझ्या पोटात एक बाळ आहे, मी तुला ते देणार आणि त्याच्या बदल्यात तू मला पैसे द्यायचे, तोपर्यंत तू गरोदर असल्याचं नाटक करायचं, अशी कथा आहे. तिनं नाटक केलं. ऐका ना, तिनं बाळ आणून दिलं आणि ते फळ तिनं बाहेर फेकलं. गाईनं ते फळ खाल्लं. त्या गाईच्या पोटातून गाईच्या कानासारखा मुलगा तयार झाला. त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि ह्या पोराचं नाव ठेवलं, ऐका, ह्या पोराचं, बायकोचं नाव होतं धुंदली. काय नाव होतं? गेलगड्या तुमच्या डोक्यातून सगळं जातं, मगापासून सांगितलं. काय नाव? धुंदली. म्हणून या पोराचं नाव काय ठेवलं आता? बायको म्हणली माझे अक्षर त्याच्यात आले पाहिजे, मग त्याचं नाव ठेवलं धुंदकारी. दुराचारी, वेश्यागामी, वाईट व्यसनाचा तो मुलगा जन्माला. शुद्ध बीजापोटी, फळे, रसाळ, गोमटी. महाराज हे पूर्वजन्मीची जोडी आहे. महाराज ही जोडी आहे ना, ही पूर्वजन्मीची. एक गेल्यावर दुसऱ्याला असं वाटलं नको आता राहायला. अकेले हैं चले आ व्याकुळता अंतःकरणात आली पाहिजे. त्या गोकर्ण नावाचा मुलगा ब्राह्मण सदाचारी मंत्रवेत्ता तयार झाला. पुढे त्याच्याकडले पैसे संपले, त्या धुंदकारीला मारलं. ऐका, धुंदकारीला मारलं वेश्येनं, त्याच्या तोंडात विस्तू टाकून मारलं. आणि धुंदकारी जी मेल्याच्या नंतर त्याचं श्राद्ध करायचं ठरलं. कुठं? गयेला. कुठं? गयेला. आप कोई गयेला उधर? गयेला. त्या गया नावाच्या ठिकाणी श्राद्ध का करायचं माहिती आहे? गयासूर नावाच्या राक्षसाला तिथं मुक्ती दिली होती. तिथं असं जमिनीला वरदान आहे की इथं जो कोणी श्राद्ध करेल त्याला मोक्ष मिळेल. म्हणून त्याचं श्राद्ध गयेला केलं. घरी आला रात्री आणि घरी बसला. संध्याकाळच्या वेळेला रडण्याचा आवाज आला. अडचण असली मला सांगा. रडण्याचा आवाज आला. माझी सवय, मला सगळेजण अटेन्शन लागतं. रडण्याचा आवाज आला त्या बाळाचा. कोण? दादा मी धुंदकारी. बेटा तुझं तर श्राद्ध केलं ना दादा, पाप जास्त होते म्हणून मुक्ती नाही मिळाली. आणि मग माझ्या मुक्तीसाठी काहीतरी कर ना. आणि त्याच्या मुक्तीसाठी करायचं ठरलं. त्यावेळेला त्यानं सूर्यदेवाला विचारलं काय केलं पाहिजे. आणि सूर्यदेवानं सांगितलं तुम्हाला त्याला भागवत ऐकवायला पाहिजे. कोणाला? त्याला. कोणाला? ते गेलेल्याला. ते म्हणजे ते तो कसा ऐकत? ते म्हणजे आयोजन करा तुम्ही. आयोजन केलं. असे सगळेजण बसले. इकडे लक्ष द्या. असे सगळेजण बसले.
धुंदकारीला विचारलं याने गोकर्णाने, अरे बाळा तू कुठं बसलाय? तो म्हणला, दादा जिवंतपणी कधी मंडपात आलो नव्हतो, आता मला मंडपात येता येत नाही. ज्याने जिवंतपणी कीर्तन ऐकले नाही मला नाही येता येत. मग कुठं बसशील बेटा? ते म्हणलं, बसतो मी. कुठं? त्याला बांबू मध्ये बसतो खालून. एक दिवस कथा ऐकली की एक कांड सुटल, दुसऱ्या दिवशी ऐकले की दुसरं सुटल, 7 दिवस ऐकली की 7 दिवसाच्या नंतर मोक्ष प्राप्ती होईल. दादा तसं हे जीवात्मे ज्या वेळेला जातात ना, त्यांना असं कुठेतरी सत्संग ऐकायला मिळावा म्हणून आपल्या हृदयाच्या आत बसून ते सत्संग ऐकतात. म्हणून इथं बसलेल्या माणसांनी चांगलं कीर्तन ऐकायला पाहिजे. म्हणून दशक्रियेला आणि श्राद्धाला कीर्तन आहेत. विठाला आता चला माझ्या रामायणामध्ये घेऊन जातो. कह तू सुन तू आए हरे अखिया में पानी, राम कहानी सुन रे श्री राम ने मोहे पठायो, राम दूत बन आयो, सीता माती सेवा में रघुवीर का संदेशा लायो, और सुनाई और सुनाई प्रभु मुद्रिका कहानी सुनो दत्ता मग थोडं पुढे या ना. दत्ता मामा थोडं पुढे या अलीकडे थोडंफार. अच्छा रमेश आप्पा पण आलेत. वा अच्छा हां चला आता एक 5-10 मिनटं शांत आहे का? ए भाऊ कॅमेराला भाऊ थोडं बाजूला घेतो अशी. हां हे मधलं काढून टाके वाटलं हातात फिरव तुला आता जसं फिरवायचं असं. छान. हे असं माझ्या मनानं काढलंच नसतं साहेब. तुम्ही आलात म्हणून तुम्ही घेतलं बाजूला. काही जणांच्या नावावर चलतं, काही जणांच्या वजनावर चलतं. असं पाया पडतो सगळ्यांच्या पुढेचा. दशरथ नावाचा राजा सगळ्यांना माहित आहे. एक 5 मिनिटं फक्त लक्ष देऊन ऐका. मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त लक्ष देऊन ऐका. शेवटचा क्षण आहे. कौशल्याच्या हातात दशरथांचा हात आहे. माय ऐका दादा, लक्ष द्या. कौशल्या जी तुला या भिंतीवर काही दिसतं का ग? डोळे डबडबले. आई मरताना माणूस बरळतो ना कोणकडल्या कोणकडं, तसं दशरथजी बरळत होते की तुला भिंतीवर काही दिसतं का? दाटला चोहीकडे अंधार, देऊ न शकतो क्षीण देह हा, प्राणासी आधार. दाटला हातामध्ये हात आहे. तुला या भिंतीवर श्रावणबाळ दिसतो का ग? आज 8वे मजला श्रावण, पारिधीत मी वधिला ब्राह्मण, त्या विप्राच्या अंधपित्याचे उमगे दुःख अपार. दाटला. मी तुम्हाला विचारतो, कधी वडिलाच्या डोळ्यातलं पाणी बघितलं? दत्ता मामा, ज्याला बाप नसतो ना ते फोटो लावून रडतात. दशरथजींचा हात हातात आहे. कौशल्याची माफी मागितली, सौमित्रीची माफी मागितली आणि एका क्षणात हात असा खाली सुटला.
मोठ्यानं ओरडल्या कौशल्या राणी की सौमित्रा बहन, हमारा नसीब फूट गया. मामा, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मामा म्हणलं तुम्ही सगळे ऐका दादा, एखाद्या शेठजीच्या घरी शेठजी वारले तर त्यांची मुलं जास्त रडतात का त्यांच्याकडे नोकरी करणारी माणसं रडतात? साहेब, नोकरदार वर्ग का रडतो माहिती? पायावर डोकं ठेवून म्हणतात की आमचे अन्नदाते गेले. दशरथाची बातमी ऐकली, गावातल्या सगळ्या गरीब मंडळींनी चुलीत पाणी ओतलं महाराज. काय करायचं जगून? आणि ही माऊली ते गेल्याच्या नंतर असंच अन्न पाणी सोडून बसली की काय करायचं जगून. विठाला मजा अशी आहे, समाज रडतो याच्यात मोठेपणा नाही. रडणार. माझी माय ना आळंदीची, ज्यावेळेला समाधी सोहळा होतो ना, निसर्ग रडतो. ऐका ना, आता यांच्या मुलांनी किती जरी सांगितलं मला, मी सांगत असतो नेहमी, तुम्हाला आठवत असेल मला रे, एक मुलगा यात्रेमध्ये गेलता, आईच्या हाताला धरून गेलता आणि आईच्या हाताला धरून गेला आणि आईला म्हणला, आई गुडीशेव घे ना खायला. आई त्याची रडली, गरीब होती मामा. ती म्हणली पैसे नाहीत रे राजा. पोरग कमरेला मिठी मारून म्हणला, आई बाबा असला असता ना माझा, घेऊन दिली असती मला. त्याच्या आईने त्याला मिठी मारली, म्हणली राजा खरंय तुझं, मी नाही घेऊन देऊ शकत. आणि शेवटी तो म्हणला फुगा तरी घे. ते म्हणलं नाही घेणार. आणि आईला राहवलं नाही, खूप वस्तू मागायला लागला. आईने त्याच्या तोंडात चापट मारली आणि म्हणली तुला सांगितलं ना पैसे नाही. रे भाऊ पोरग इकडे बघून रडत होतं आणि त्याची आई तिकडे बघून रडत होती की मी लेकराला काहीच देऊ शकले नाही. आणि शेवट असा झाला, एक दिंडी आली, टाळपाका वाजाच्या नादात ते पोरग पुढे चलत राहायला विसरून गेलं. आणि 1 तासाने त्याच्या लक्षात आलं की आपली आई आपल्या सोबत नाही. इतक्या मोठ्यानं हंबरडा फोडला. आई ग म्हणला. त्याच क्षणाला त्याच्या शेजारी एक वयस्कर आजोबा होते. बाबा तुमच्यासारखी त्याने डोक्यावर हात ठेवला. म्हणले राजा का रडतो रे? त्या छोट्या पोरानं हात जोडले, म्हणला माझी आई नाही विठाला. बाबा माझी आई नाही. ऐका आता तो माणूस काय म्हणतो, तो ज्यानं मोठा आहे ना, श्रीमंत आहे, म्हातारा आहे, तो काय म्हणतो माहिती आहे? पिल्या मी तुझ्या आईला लगेच घेऊन येतो, तोपर्यंत तुला गुडीशेव खायची. हे कशासाठी रडत होता? गुडीशेवसाठी. पण आज त्याला गुडीशेव खायची का म्हणलं ना, तो मुलगा असा बघून म्हणतो नाही पाहिजे, मला माझी आई पाहिजे. मला माझी आई पाहिजे. फुगा पाहिजे पिल्या नाही. शेवटी तर पायावर डोकं ठेवून म्हणला मला जगातली कुठलीच वस्तू नाही पाहिजे, मला माझी आई पाहिजे द्याल. आता हा मुलगा किती ओरडून आमच्या सारख्या महाराजाच्या पाया पडला ना, नाही देता येत ना. येथे नाही गुरु आले दादा, दुसऱ्याच्या दुःखाचा अनुभव जर मला घेता नाही आला ना तर मी कीर्तन नाही सांगायची. तुलसीदासजीची चौपाई आहे, संत हृदय नवनीत समाना, कहा कविन पर कहे न जाना, निज परिताप द्रवई नवनीता, कर दुख द्रवई संत सुखनीता. श्रीराम जय राम जय. याचा मराठीतला आपण मगच म्हणून दाखवलं मी तुम्हाला. मृदु समाय हे नवनी. दादा या माणसाशिवाय पंढरपूरची वारी होत नाही. जाता पंढरी सुख वाट जीवा जाता,
तुम्ही आम्ही रडू हा मोठेपणा नाही. चला परत मी दशरथजीचं सांगत होता ना, कीर्तन ऐकताना तसं करत जा. त्याचं कारण काय, मला एक जण म्हणला, मामा महाराज तुम्ही कीर्तनामध्ये मध्येच विठ्ठल विठ्ठल का म्हणता? तर मी म्हणलं तुला अडचण काय? ते म्हणलं नाही पण तुम्ही म्हणता कशामुळे? मी म्हणलं तुला काय वाटतंय? तर तो म्हणला तुमचं सांगताना विसरत असं. त्याची काय चप नाही, त्याची जेवढी बुद्धी तेवढं ते बोलला. मी त्याला म्हणलं तू टीव्ही बघतो का? ते म्हणलं हो. मी म्हणलं काय काय बघतो? ते म्हणलं सिरियल बघतो. मी म्हणलं बरोबर आहे. प्रज्ञा नाभीची बघतो, ते कुमकुम भाग्य, काय तुम्हाला जे वाटेल ते कोणची सिरियल बघा. बराबर मानव इकडून आला, अर्चना इकडून आली, अर्चना मानव दरवाजा उघडणार. वॉशिंग पावडर निर्माण दूध से सखी रंगीन सबकी पसंद. आता आहे का विनोद सोडून माझ्याकडे आहे. मी त्याला म्हणलं तू काय बघत होता? ते म्हणलं सिरियल. मी म्हणलं तुला मध्ये मध्ये काय दाखवलं? ते म्हणलं जाहिरात. मी म्हणलं जाहिरातीवाल्याच्या डोक्यात असं आहे की सिरियल विसरली तरी चालते पण आमची जाहिरात लक्षात राहिली पाहिजे. बरोबर आहे. तसं आमचं कीर्तन अख्खं विसरलं तरी चालतं पण लक्षात राहायला पाहिजे विठाला. आता तो लक्षात राहायला पाहिजे, आम्ही लक्षात राहायसारखे. मी अजून एक विधान करतो, कीर्तन लक्षात ठेवा, कीर्तनकार नाही. कीर्तनकार लक्षात ठेवायसारखे नाहीत मला. चले दशरथजींना बघायला त्यांचे गुरुजी आले, वशिष्ठजी. वशिष्ठजीने पायाला हात लावला दशरथांच्या आणि एक वाक्य बोलले, राजन बडी जल्दी करते, साधूला वाटावं. या माणसानं खूप घाई केली, या माणसानं खूप घाई केली. तू थोडी जल्दी कर दी, कुछ पल और रुक जाते. पण कौशल्य आई रडायला लागल्या ना बाबा. कौशल्य आई ज्या वेळेला रडायला लागल्या पायावर डोकं ठेवून, वशिष्ठजी असं कसं काय झालं? तर त्यावेळेला वशिष्ठजींनी सांगितलं की बघा जमिनीवर पक्षी येतात ना, पक्षी इकडे लक्ष द्या माझ्याकडे. किती सुंदर. ते काय होतं माहिती आहे का, अभंग सोडवाय थोडा अभंग सोडवायचा असतो ना, ते लक्ष देऊन ऐका. एक मिनिट सगळे माझ्याकडे बघा. बसलेली सगळी मंडळी. आई घरामध्ये साखरेच्या डब्यात साखर आहे? मी जाऊ का घरी जाऊ का? आहे ना? आहे. पीठ आहे, निरमा पुडा आहे, झोपायला काय आधी पलंग आहे. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही फ्रेश असता का? इकडे बसलेले सांगा, बँकेत पैसे? बँकेत पैसे आहेत, लोकांचे घेतलेले उसने आहेत,
द्यायचे नाही ते ठरलेलं. काय मजा बघा. विनोद नाही. एवढ्या सगळ्या वस्तू तुमच्या जवळ असताना सुद्धा तुमच्या तोंडावर प्रसन्नता का नाही? वाय? ऐका. चिमणीला अजून माहित नाही की आपल्याला दाना कोणी टाकणार आहे का नाही, पण ती सकाळी उठल्या कशी आहे? एस, एकदम फ्रेश, खुश. आणि आपण काही जणाला तर तोंडात ब्रश घालावा लागतो तवा उठत. त्याची बायको म्हणते, सोन्याची पप्पा प्लीज, मग उठत. हे चूक आहे. पक्षी अंगणी उतरती. बघा माझ्या लक्ष द्या, नाथ महाराजांचा अभंग आहे, पिका गुंतुनिया राहती. ठीक आहे, आता इथं बसलात ना तुम्ही, बसताना गाड्या फिर्या सगळं आहे का नाही? हे तुमचं आहे का? एक जण रेल्वेत बसलं मामा, आणि रेल्वेत बसलं आणि डोक्यावर सुटकेस घेऊन बसलं. त्याला मी म्हणलं, भाऊ खाली ठेवा सुटकेस. ते म्हणलं, सगळं वजन रेल्वेला कसं द्यावं? सगळं वजन रेल्वेला देतंय का डोक्यावर घेतलं म्हणजे कुणाला जातंय? काही जण रेल्वेतून उतरताना पंख्याच्या लाईटी फिटी बंद करते. त्याला म्हणलं, का लाईट बिल वाढन? तुला करायचं का? तू पहिले उतर ना खाली. हो सांगू, ते भीक मागायला रेल्वेत माणसं येतात, भीक मागायला. कळतं तुम्हाला? भीक मागायला. गर्व कशाला रे भल्या मानवा. एकदा मजा बघा, एक जण असंच मागत होता आंधळ, आणि वर ते काय झोपायला काय असतं? बोलागड्या पटपट. तुम्ही रेल्वेच्या साईडच्या, आमच्याकडे अजून रेल्वे आली नाही. वर झोपायला काय असतं? बर्थ. वाचा बर्थ. आणि मग ते बर्थवर झोपलेला जे होता ना मामा, त्याला काय वाटलं, 10 रुपये त्या भिकाऱ्याला द्यावे. मग त्यांना खिशात हात घातला, पण त्याचा काय हात त्या भिकाऱ्यापर्यंत पुरणा. ऐका, खाली एक उभारलेलं होतं, ह्याने त्याला पैसे दिले. कुणाला? बोलागड्या पटपट. उभा राहिला, पैसे दिले. कुणी? हा. आणि कुणाला द्यायला सांगितले? पैसे कुणाचे होते? पैसे कुणाचे असते? पैसे कुणाचे होते? वर्षाचे. कुणाला दिले? तसंच आहे ना मान. वरच्याचे पैसे दिले कुणाला? खालच्याला. दिले कशाला? पुढच्याला द्यायला. ऐका, पैसे दिले कुणी? वरच्याने. मामा, ते खालच्याच्या हातात 10 रुपयाची नोट आली ना, ते असा मोसम मध्ये आला, अरे भिका मागतो दार. आता एवढा जोर तुला कसं होय? तुम्ही बघा, ही मोठी माणसं बोलत नाही, खालची बारकी असतात ना, खतरनाक काम. पण ते आंधळ्याने पैसे घेतले मामा, खिशात ठेवले. काय मला माहित आहे, मैं अंधा हूं लेकिन मेरी दुआएं अंधी नाही. माझा आशीर्वाद आंधळा नाही, तो जिथून पैसे आले तिथंच जाणार. म्हणून तुम्ही सत्कर्म करीत राहा महाराज, तुमचं तुमच्याच वाटेला येणार म्हणजे येणार. लक्षात ठेवा. पक्षी अंगणी उतरत. आता पक्षी म्हणलं की एक जण मला म्हणला, कोणच्या पक्षी? राजकारणाच्या पक्षाचा नाही विषय हा. पक्षी म्हणजे चिमणी, कावळे. तुम्ही बघा, ती 10व्याला कावळा येतो बघा, 10व्याला. बाबा काय कळत असेल त्याला. आणि इतकं खतरनाक आहे की बघा तुम्ही, अहो नाही तवा भाकरीचे खरकट्यात पडलेले तुकडे उचलून येतं का नाही, आणि बराबर ताट. कावळ्याचा अजून थोडं पुढे बोल मामा, की लोक काय करतील त्याचा नियम नाही. काय करतील? मी परभणीत जेवलो एकदा असंच, मला माहित नाही कशा जेवण. मी जेवण करून वापस घरी चाललो. घरी जात असताना त्यांनी एक पिशवी दिली आहेराची. देतात लोक अशी गंध वगैरे लावून, काय त्यांना वाटत नाही. ती पिशवी घेतली, मी गाडीत टाकली, तशीच गाडीतली पिशवी खाली टाकली घरी, आणि मी दुसऱ्या कीर्तनाला गेलो. दुसऱ्या कीर्तनाला गेल्यावर बायकोचा फोन आला, कुठे आहे? मी म्हणलं मंडपाच्या जवळ आलो. कीर्तन करायचे का बंद करायचे? मी म्हणलं एवढं तापायचे काय करत? तुम्ही कीर्तन झालं की घरी या. मी म्हणलं बरं. गेलो घरी. ती पिशवी दाखवली परभणीची, त्याच्यात धोतर साडी. मी काहीच नाही म्हणलं, तुम्हाला कळाल कसं काय एवढं सांगा. मी म्हणलो का काही? इतके पक्केत मला मी एक अक्षर तरी बोललो का? काय अभ्यास असतो महाराज, काय ते होतं त्याच्यात.
आणि बायको काय म्हणली, गपचूप हे चालू केलं का? तर मी म्हणलं नाही, तुझी शपथ मी तसं. तर ती काय म्हणली, कुठून आला बा? मी तिच्या समोर परभणीला फोन लावला, स्पीकर ऑन केला आणि परभणीला फोन लावला. म्हणलं दादा मी तुमच्याकडे काल जेवायला होतो ना. ते म्हणले हा महाराज काय पुण्य आमचं फळाला आलं, तुम्ही जेवण केलं, वा वा वा. मी म्हणलं काय काय दिलं मला? तर ते म्हणले आहेर आहे महाराज. मी म्हणलं आहेरासोबत काय? ते म्हणले एक बाटली. तर मी म्हणलं ती कशामुळे दिली? तर ते म्हणले आमचे वडील घेत होते. अरे घेत होते का देत होते? मला हे सांगायचं नाही, मला सांगायचं पक्षी अंगणी होत रे ते का गुंतवणीया राहते. अजून सोपं सांगतो तुम्हाला कळायसारखं, अजून तुमच्या डोक्यात बसायसारखं सांगतो. प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला घ्यायची गरज नाही. आणि ज्या दिवशी प्रारब्धाची ताकद कमी झाली, सोप्या भाषेत विचारू का, सगळे शेतकरी माणसं ना, दादा ते धान्य ठेवायला काय असायचं अगोदर? कणकीच्या आधी बळद असायची. बळद म्हणजे काय? एकीकडून उंच भिंत 9 इंची, एकीकडून एक मध्ये खड्डा, वरून धान्य टाकायचं आणि खाली त्याला छिद्र, त्याच्यातून बरोबर आहे का? जाऊ गावाकडे बरोबर खालून. मग आता त्याच्यात बाजरी टाकली बरोबर. आणि काही दिवसांनी आपण कोणाला तरी गहू उसने दिले होते, ते गहू आले, मग आपण त्या बाजरीवरच गहू टाकले. आता आपल्याला गहू कधी मिळतील? बस एवढं कळालं की तुमचं जीवनच सुटलं तुमच्या लक्षात. लोक म्हणतात आम्ही एवढा देव करायला, चांगलं कसं होईना? पहिलं जुनी बाजरी जी कारंजले गांगले त्याची घर लिहून घेतली. ती कुठं जाईल? ती जुनं केलेलं. जन्मोजन्मी आम्ही सुपडे सापते, लोकाच्या घरावर टेबे लावी. कुठं जाईल? जे जे कर्म झाले